नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मात्र आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत जाईल आणि सगळ्या व्हिडिओंचा आनंद तुम्हाला घेता येईल. तर आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आता पार्थ हा तिथून रम्याला आणि मंजू आत्याला ओरडून हकलवून देतो. त्याचबरोबर जीवा कशा प्रकारे नंदिनीला सांगतो की सध्या आपण वेळ घेतला पाहिजे, मला नाही माहीत या नात्याचं फ्युचर काय आहे ते. मित्रांनो, आता नेमकं काय घडलं आणि कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी तर आपल्याला पूर्ण एपिसोडचे अपडेट जाणून घ्यावे लागतील आणि त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण आता असं पाहतो की इकडे नंदिनी ही पार्थच्या रूममध्ये चुकून आलेली असते आणि त्यामुळे आता पार्थ आणि नंदिनी हे दोघंजण एकमेकाबरोबर बोलत असतात. आता नंदिनी ही पार्थला सांगत असते, पार्थ, 2 वेली सुंदर होत्या आणि त्या छान एकत्र येत होत्या, पण चुकून त्याच्यामध्ये 2 धागे येऊन अटकलेले आहेत आणि आता जर आपण ते धागे सोडवण्याचा प्रयत्न नाही केला ना, तर ऑलरेडी जो गुंता झाला आहे तो खूप वाढेल आणि मग तो इतका वाढेल की त्याला कापण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्या हातात शिल्लक उरणार नाही आणि कापणे हा पर्याय मला नको आहे. आता खरं तर नंदिनी ही पार्थला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती पार्थला म्हणत असते की हे असं व्हायला नको, आपण मोठे आहोत, त्यामुळे आपणच आता समजूतदारपणे घेऊन सगळं काही वागलं पाहिजे, आपणच सगळं व्यवस्थित करायला हवं. त्याबरोबर पार्थ हा म्हणत असतो की मला ना कंटाळा आलाय ह्या समजूतदारपणाचा. म्हणजे खरं सांगतो, समजूतदारपणाला नेहमी गृहीत धरलं जातं. तो दिसायला खूप चांगला दिसतो लांबून, पण त्याला किती त्रास होत असतो हे फक्त त्यालाच माहीत आहे. बघा ना, तुम्ही हे सगळं काही एक्सेप्ट केलेलं आहे. तिकडे काव्य तर सतत चिडचिड करत असते, सतत, आणि जीवा तर नेहमी सिच्युएशन सोडूनच जात असतो. पण या सगळ्यात नेमकं मी काय करायचं हे मला आता कळतच नाही. त्याबरोबर नंदिनी त्याला म्हणत असते, पार्थ, अहो, जीवा आणि काव्य असं वागूच शकतात कारण ते धाकटे आहेत, पण आपण असं नाही करू शकत, आपण मोठे आहोत पार्थ, असं सांगत असते. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, तेच तर नको वाटतं हे मोठं पण मला. म्हणजे बघा ना, प्रत्येक वेळेस सगळ्यांना अपेक्षा माझ्याकडूनच असतात. आईला वाटतं पार्थ मोठा आहे, तो जीवाला सांभाळून घेईल, सावरून घेईल. बाबांना वाटत असतं की पार्थ मोठा आहे, तो सगळं मॅनेज करेल. पण माझं काय, माझा विचार का कोणी करत नाही? मला काय वाटतं, माझं काय मत आहे, कोणीच जाणून घेत नाही. मोठं असल्या कारणामुळे कोणत्याच गोष्टीवरती मला पाहिजे तसं मला रिॲक्टसुद्धा होता येत नाही, पण मला याचा आता त्रास होतोय. त्याबरोबर आता नंदिनी ही पार्थला म्हणत असते, पार्थ, आता आपल्याला सगळं व्यवस्थित करायचं आहे. तर पार्थ म्हणत असतो, तुमच्याशी जर माझं लग्न झालं असतं तर तुमच्याशी तरी मी मन मोकळं करू शकलो असतो, पण आता माझा तुमच्यावरती तो हक्कसुद्धा उरलेला नाही आहे. आता इकडे पार्थ आणि नंदिनी हे दोघंजणं बोलत असतानाच त्या ठिकाणी काव्या आलेली असते. आता काव्या ही अशी रूममध्ये अचानक पटकन नॉक वगैरे न करता आलेली असते. त्यामुळे आता पार्थ आणि नंदिनी दोघंसुद्धा तिच्याकडे बघतच राहिलेले असतात. तर इकडे काव्याला सुद्धा आश्चर्य वाटलेलं असतं की माझ्या खोलीत ताई काय करते, म्हणून ती सुद्धा अगदी आश्चर्यचकित होऊन नंदिनीकडे आणि पार्थकडे बघत असते. इतक्यात आता त्या ठिकाणी रम्या आणि मंजू आत्या आलेले असतात. आता मुद्दामूनच रम्या ही नंदिनीला त्या ठिकाणी बघून नाटक म्हणते, नंदिनी, अगं तू इथे काय करतेस? नाही, म्हणजे ही जीवाची रूम नाही आहे, पार्थची खोली आहे, तू चुकून आलीस का इथे? त्याबरोबर मंजू आत्या म्हणते, अगं नाही, चुकून कशी येईल ती रम्या, म्हणजे माझं आणि यांचं जेव्हा लग्न झालं होतं ना, तेव्हा पहिल्या रात्री मला आणि यांना चिडवायला सुद्धा वसुताई आणि भाऊजी असेच आले होते. आता खरं तर नंदिनी सुद्धा इथे तशीच आली आहे. हो ना नंदिनी, बरोबर बोलते ना मी? आता दोघीजणी हसायला लागतात, पण बिचारी नंदिनी मात्र काहीच बोलत नसते. त्यानंतर आता लगेचच रम्या म्हणायला लागते की हो का, तू असं आलीस का नंदिनी? त्यावर नंदिनी म्हणत असते, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्हाला जे वाटतंय तसं. त्याबरोबर लगेच आता रम्या ही नंदिनीला म्हणायला लागते, अगं नंदिनी. तर आता लगेचच नंदिनी म्हणत असते, 1 मिनटं, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्याबरोबर ती सांगत असते की मी ज्यावेळेस खोलीमध्ये आले तर दारावरती मी
नंदिनी आणि जीवा असं नाव पाहिलं होतं आणि त्यामुळे मी खोलीमध्ये आले. त्याबरोबर रम्या आणि मंजू दोघीजणी एकमेकीकडे पाहतात आणि म्हणत असतात, काय अगं असं कसं होईल, तुला काही चष्मा वगैरे आहे का, असं रम्या मुद्दामून नंदिनीला विचारते. त्याबरोबर आता लगेचच नंदिनी ही गप्प राहते. तर रम्या तिला म्हणते, ये मी तुला दाखवते. आणि मग ती नंदिनीला घेऊन आता तिथे जो बॅनर लावलेला असतो पार्थ आणि काव्या त्यांच्या समोर घेऊन येते आणि म्हणत असते, बघितलंस, इथे पार्थ आणि काव्याचं नाव आहे, तुझं नाही. अगं बरं, एवढी डिस्टर्ब होऊ नकोस, तू चुकून आली आहेस ना इथे, मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, मी जाऊन सांगते आणि दूर करते सगळ्यांचं मिसअंडरस्टँडिंग. आणि मग लगेच आता मुद्दामून रम्या नंदिनीला घेऊन पार्थ आणि काव्याच्या पुढ्यात येते आणि त्यांना म्हणत असते की पार्थ, काव्या, हे बघा, नंदिनीला वाटलं होतं की ही रूम जीवाची आहे आणि म्हणून चुकून ती या ठिकाणी आली होती, त्यामुळे प्लीज तुम्ही उगाच काही चुकीचा विचार करू नका. बघ, झाली सगळी मिसअंडरस्टँडिंग दूर नंदिनी, उगाच तू वाईट वाटून घेत होतीस. बरं, आता तू इथे का थांबलीस, जा तुझ्या खोलीत, जीवा तुझी वाट बघत असेल. नंदिनी, काव्या त्याबरोबर लगेचच आता नंदिनी ही रम्याकडे रागाने बघते आणि तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे मुद्दामून आता रम्या म्हणत असते, अरे मी काही बोलण्याआधीच ही गेली. असो, नंदिनी तर निघून गेली, पण तुमचं काय, तुम्हा दोघांनाही आता मस्त वेळ मिळेल. त्याबरोबर मुद्दामून मंजू आत्या म्हणत असते, हो हो खरंच, आणि काळजी करू नका हा, आम्ही काही चादरीखाली पापड वगैरे लपवलेले नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही काही सगळ्या उशांखाली वगैरे अलार्म क्लॉकसुद्धा लावलेले नाही आहेत. त्यामुळे त्यापुढे लगेचच रम्या म्हणत असते, आणखी एक, खोलीत कोणी लपलेलं वगैरे नाही या पडद्यांच्या मागे. नाही म्हणजे त्याबरोबर मंजू आत्या म्हणायला लागते, नाही म्हणजे तुम्ही दोघांनी मूडमध्ये यायला आणि अचानक. त्याबरोबर मात्र आता हे सगळं ऐकून काव्याला खूप राग येत असतो, तिचा संताप होत असतो. तर दुसरीकडे मंजू आत्या आणि वसू हे सगळं काही मुद्दामूनच करत असतात. तर आता मात्र काव्या ही पार्थकडे बघत असते, पण आता पार्थला मात्र सगळं असह्य होऊन जातं आणि पार्थ रागाने ओरडतो, इनफ. त्याबरोबर सगळेजण पार्थकडे बघायला लागतात. तर पार्थ म्हणत असतो, बाद झालं, तुम्हाला माहिती आहे का आम्ही कसल्या सिच्युएशनमधून आता इथे आलो आहे, काय घडलं आहे ते नाही ना, उगाचच्या उगाच बोलायचं म्हणून काहीही. आणि मग तो लगेचच सांगायला लागतो की काव्याच्या आईला हार्ट अटॅक आला होता आणि आम्ही सध्या हॉस्पिटलमधून येतोय, कळतंय तुम्हाला. त्याबरोबर मात्र आता वसू आणि मंजू दोघीजणी पार्थकडे बघतच राहतात. तर लगेचच आता इकडे रम्या म्हणायला लागते की सॉरी सॉरी, खरंच सॉरी काव्या, म्हणजे आम्हाला हे सगळं माहीतच नव्हतं म्हणून. त्याबरोबर लगेचच आता काव्या तर काही उत्तर देत नसते, पण पार्थ म्हणतो, जा आता इकडनं. तर आता हे ऐकून मंजू आत्याला मात्र पार्थचा राग येतो, पण तरीसुद्धा ती त्याला काही बोलत नाही. मग काव्या मंजू आत्याचा हात पकडते आणि दोघीजणी दरवाज्यावर लावलेल्या त्या पोस्टरकडे बघतात आणि हसत हसत मूर्खासारख्या तिकडनं निघून जातात. तर दुसरीकडे आता काव्याला खूप जास्त राग आलेला असतो, तिची चिडचिड होत असते की का वागतात हे सगळे असं, आणि मग ती रागारागात सगळे फुगे फोडून टाकत असते. आता इकडे लगेचच पार्थ तिला रस्त्यात अडवतो आणि म्हणतो, थांबा काव्या प्लीज, हे बघा, ही अशी चिडचिड करून अधळापट करून काहीही साध्य होणार नाही आहे, त्यामुळे उगाच असं नका वागू. आणि मी मगाशीही तुम्हाला म्हटलं होतं, मला ना थोडी शांतता हवी आहे, त्यामुळे प्लीज नका असं काहीही वागू. तुम्हीसुद्धा खूप दमलाय, थकलाय, एक काम करा, तुम्ही खोलीमध्ये इथे बेडवरती आराम करा, मी सुद्धा बाहेर जाऊन पडतो. त्याबरोबर मात्र आता काव्या ही पार्थला काही बोलत नसते. तर पार्थ हा तिला सांगत असतो की सध्या आपल्याला जरा आरामाची गरज आहे, त्यामुळे प्लीज शांत राहा. मग आता पार्थ लगेचच बेडवरची जी उशी असते ती उशी उचलतो, काव्याकडे बघतो आणि खोलीच्या बाहेर जाऊन खोलीचं दार बाहेरून बंद करून घेतो. आता मात्र काव्या ही रडायला लागते आणि रडत रडत तिची नजर बेडवरती जो बदाम बनवलेला असतो त्याच्याकडे जाते. आता ते बघून काव्याला आणखीन राग येतो. काव्या जाते आणि तडातड ते बदाम तोडते आणि मग तिथेच सोफ्यावरती बसून ती खूप जास्त धाय मोकळून रडायला लागलेली असते, कारण घडलेल्या प्रसंगामुळे तिला खूप मोठा शॉक बसलेला आपण पाहतो.
तर दुसरीकडे आता नंदिनी ही जीवाच्या रूममध्ये यायला निघालेली असते आणि मेन डोअरवरतीच जीवा आणि नंदिनी असं लिहिलेलं असतं. आता ते वाचून नंदिनी तो बॅनर बघतच राहते. त्यानंतर आता नंदिनी ही अजिबात वेळ वाया न घालवता खोलीच्या आतमध्ये प्रवेश करत असते. इतक्यात तिच्या पायाला एक फुगा लागतो. आता आपल्या पायाला फुगा लागला हे नंदिनीला जाणवतं आणि ती खाली बघते तर काय, घरात खूप सर्व फुगे आहेत. त्याबरोबर लगेच नंदिनी वरती पाहते तर तिला वरती आता सगळी रूम अगदी जशी काव्य आणि पार्थची डेकोरेट केली होती तशीच डेकोरेट केलेली दिसते. आता मात्र नंदिनी ही बाहेर नजर मारते पण बाहेर तिला कोणी दिसत नाही. मग ती लगेचच येते, ते बदाम तोडून न टाकता ती त्या बदामाच्या बाजूला बसते. आता मात्र जीवा खोलीत आलेला असतो आणि हे सगळं बघून तो खूप संतापलेला असतो. तो म्हणत असतो, हे सगळं कोणी केलं आणि का? तुम्हाला मी खरं सांगतो, ही मंजू आणि रम्याना मुद्दाम असं वागतात. आणि मग आता नंदिनी ही लगेचच जीवाचा हात पकडते आणि म्हणते, जीवा. त्याबरोबर मात्र आता नंदिनीने असा हात पकडल्याबरोबर जीवा हा नंदिनीकडे बघतो तर नंदिनीसुद्धा आता जीवाकडे बघायला लागते. आणि मग लगेच जीवा हा थोडा शांत होतो आणि नंदिनीला सॉरी म्हणतो. पण हे सगळं डेकोरेशन मात्र त्याला सतत खात असतं. आणि मग तो नंदिनीला म्हणतो, तुमच्याकडे एखादा सेफ्टी पिन वगैरे आहे का? नंदिनी म्हणते, सेफ्टी पिन? त्यावर जीवा म्हणतो, हेअर पिन, साडी पिन काही चालेल आहे का? त्यावर नंदिनी त्याला एक हेअर पिन काढून देते. त्याबरोबर जीवा रागारागात सगळे बलून फोडत असतो आणि बलूनचा आवाज मात्र छान जोरात होत असतो. आता हे सगळं होत असताना नंदिनीने मात्र कानावरती हात घेतलेले असतात कारण एवढा आवाज तिला सहन होत नसतो. तर दुसरीकडे रम्या दारात उभी राहून सगळ्या घडलेल्या प्रसंगाचा छान आनंद लुटत असते. ती म्हणत असते, यस, हेच हवंय मला. आणि आता काय म्हणाला जीवा? काय तर ह्या नात्याचं फ्युचर वगैरे मला दिसत नाही आहे. नंदिनी, आता मात्र काहीच होऊ शकत नाही. आता तू कायम एकटीच राहणार. म्हणजे बघ, ना मिळाला तुला पार्थ, ना मिळाला जीवा. हेच तर हवं होतं मला. तर दुसरीकडे आता जीवा हा नंदिनीला म्हणत असतो की हे बघा, आपले लग्न जरी आपल्या मर्जीने झालेलं असलं तरीसुद्धा हे लग्न आपल्या मनाच्या विरुद्ध झालं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण दोघांनी एकमेकापासून लांब राहायला हवं, अगदी सगळ्याच पद्धतीने. त्यामुळे तुम्ही प्लीज जरा शांत व्हा. आणि मग तो आता तिथे जे बदाम असतं ते पाहतो आणि रागारागात ते बदामसुद्धा मोडून टाकतो. आता बदाम मोडून तो बदामाच्या पाकळ्या टाकायच्या कुठे हे शोधण्यासाठी डस्टबिन शोधत असतो पण त्याला कुठे डस्टबिन सापडत नसतो. मग नंदिनी पदर पुढे करते आणि जेव्हा नंदिनीच्या पदरात ते सगळे गुलाबाच्या पाकळ्या टाकून देतो. त्या जीवा हा नंदिनीला सांगत असतो की नंदिनी, हे बघा, या नात्याचं पुढे काय होईल हे मला माहीत नाही आणि जोपर्यंत आपल्याला क्लिअरिटी येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की आपल्या दोघांमध्ये सर्वच पद्धतीने अंतर राहिलेलं चांगलं असेल. त्याबरोबर आता नंदिनी म्हणते, ठीक आहे. त्यावर जीवा पुढे म्हणत असतो, आपलं लग्न आपल्या संमतीने जरी झालं असलं तरीसुद्धा आपल्या मर्जीने झालेलं नाही आहे आणि हे सगळे हे मुद्दामून वागतायत, आपल्याला त्रास व्हावा यासाठी. त्यानंतर तो पुढे म्हणत असतो की तुम्ही आता एक काम करा, तुम्ही वरती बेडवरती झोपा, मी खाली झोपतो. त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही नाही, नको, कशाला, तुम्ही झोपावरती, मी झोपेन खाली. त्याबरोबर जीवा म्हणत असतो की नाही, नको, तुम्ही झोपावरती, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी झोपतो खाली. त्याबरोबर मात्र आता नंदिनी ही गप्प राहते. मग जीवा पटकन जातो आणि दरवाजा उघडतो, कपाटातून एक ब्लँकेट काढतो आणि आता खाली हतरण्यासाठी ती घेऊन आलेलं असतो. आता मात्र नंदिनी गप्प उभी राहून हे सगळं काही बघत असते. तर दुसरीकडे आता रम्याला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो आणि ती म्हणत असते की येस, मला जे हवं होतं तेच झालं. काय म्हणाला जीवा नंदिनीला? आपण वेळ घेतला पाहिजे. या नात्याचं पुढे काय होईल मला खरंच काही माहीत नाही. येस, मला जे हवं होतं शेवटी तेच घडलं. आता हे सगळं असंच सुरू राहिलं पाहिजे कायम. त्याबरोबर आता पुढे रम्या म्हणत असते, नंदिनी, ना तुझ्या हातात पार्थ राहिला, ना तुझ्या हातात जीवा राहिला. शेवटी तू मात्र हात मळतच राहणार. आणि मग ती असुरी आनंदात हसत असते. तर दुसरीकडे आता जीवा हा नंदिनीला काही न बोलता ब्लँकेट वगैरे हंतरून आता त्याच्यावरती स्वतःचा सूट काढून ठेवतो, स्वतःच्या हातातलं घड्याळ काढून ठेवतो आणि अंग टाकून देतो आणि वरती बघत असतो. त्याबरोबर आता नंदिनीसुद्धा काही न बोलता तिकडनं
गुपचूप जाते आणि बेडवरती बसून घेते. आता दोघंही एकमेकाकडे बघत नसतात, पण दोघांच्याही मनात सध्या विचार मात्र खूपच जास्त सुरू असतात. तर आता इकडे जीवा हा अंग टाकल्याबरोबर डोळे मिटून घेतो, पण नंदिनी मात्र तिथे तशीच बराच वेळ बसून राहिलेली असते, कारण नंदिनीच्या डोक्यात खूप सगळे विचार असतात आणि त्यामुळे तिला झोप येत नसते. ती जीवाकडे बघत असते, खाली बघत असते, तिचं सगळं काही सुरू असतं. तर दुसरीकडे आता पार्थसुद्धा खोलीच्या बाहेर आलेला असतो. तो सुद्धा सोफ्यावरती उशी ठेवतो आणि 2 मिनटं उभा राहून शांत विचार करत असतो. शेवटी कोट काढून, चष्मा काढून पार्थ हा आता झोपायचं असं ठरवत असतो. तर त्याला नंदिनीचं बोलणं आठवत असतं. त्याला आठवत असतं की नंदिनीने त्याला सांगितलं होतं की पार्थ सध्या सगळा गुंता झाला आहे, तो आपल्याला सोडवायचा आहे. आणि ते दोघंजणं बोलत असताना त्या ठिकाणी मुद्दामून रम्या आणि मंजू आत्या आली होती आणि त्या दोघींनी कसं मुद्दामून नंदिनीला टॉन्ट मारले होते की नंदिनी चुकून इकडे आली का, नाही ती चिडवायला इकडे आली असेल वगैरे वगैरे. आणि त्यावेळी मात्र बिचारी नंदिनी ही काहीच बोलली नव्हती आणि ती गप्प राहून तिने सगळं ऐकून घेतलं होतं. त्यानंतर आता पार्थ हा लगेचच हा सगळा विचार करता करताच अंग टाकतो सोफ्यावरती आणि हाताची घडी घालतो. पण पार्थला मात्र झोप येत नसते, त्यामुळे पार्थ हा तसाच ताडकन उठतो आणि तिथून आपला कोट घेतो, घड्याळ घेतो आणि लगेच घराच्या बाहेर पडून जातो. आता पार्थ घराच्या बाहेर येतो, गाडी घेतो आणि गाडी घेऊन तो कुठेतरी चाललेला असतो. पार्थ खूप जास्त स्पीडने ड्राईव्ह करत असतो. तर दुसरीकडे आता नंदिनी ही जीवाकडे बघत असते आणि ती मनातल्या मनात म्हणत असते, जीवा, तुम्हाला खूप प्रश्न पडलेत ना, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी शोधून काढेन, पण त्या अगोदर मला थोडा वेळ काव्याला द्यायचा आहे. कधी होणार ही मुलगी मच्युअर, अजून अशी का वागते मला काही कळत नाही. आता जर आईला आधीच हार्ट अटॅक आलाय, पण जर बाबांना डिवोर्सबद्दल कळलं तर काय होईल असा विचार सगळा ती करत असते. तर पार्थ रागारागात गाडी चालवत असताना त्याला नंदिनीचे सगळे शब्द जसेचे तसे आठवत असतात. त्याला आठवत असतं की नंदिनी म्हणाली होती की माझं ज्या मुलाबरोबर लग्न होणार होतं त्याच मुलाच्या धाकट्या भावाबरोबर मला संसार करायला लागतोय, पूर्ण आयुष्य घालवायचंय, मला पण त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. त्यानंतर आता त्याला स्वतःचं सुद्धा बोलणं आठवत असतं. हे सगळं आठवत असताना पार्थ रागारागात आणखीन गाडीची स्पीड वाढवतो. आता चुकून त्याच्याकडून एका माणसाला थोडा धक्का लागतो. पार्थ गाडीतूनच त्या माणसाला हात दाखवतो आणि तो माणूस काही न बोलता तिकडनं निघून जातो. दुसऱ्या दिवशी नंदिनी ही घरातल्या सगळ्या सदस्यांना गिफ्ट देत म्हणत असते की हे आईने तुम्हा सर्वांच्यासाठी दिलेलं आहे. आता सगळेजण एक्सेप्ट करतात, गिफ्ट घेतात, पण वसुताईला गिफ्ट द्यायला आल्यावर नंदिनी म्हणते, वसुआत्या हे तुमच्यासाठी. आता मात्र वसुआत्या ते गिफ्ट खाली फेकून देत म्हणते, अगं तुला लाज कशी वाटत नाही, शरम वगैरे नावाची चीज काही तुझ्यात आहे का नाही. अगं जर तुझ्याऐवजी दुसरी कोणी असती ना तर आत्तापर्यंत शर्मेनी मेली असती ती, पण तू बघ किती निर्लज्ज आहेस ते. त्याबरोबर मात्र आता नंदिनी काही बोलत नसते, पण रम्याला मात्र हे सगळं सहन होत नाही आणि रम्या म्हणते, बास वसुआत्या. त्याबरोबर वसुआत्या म्हणते, ए तू. त्यावर लगेच रम्या, जर तुमच्या मुलीबरोबर हे सगळं घडलं असतं तर तुम्ही तेव्हा सुद्धा हेच म्हणाला असतात का, असं काव्या वसुआत्याला विचारते. वसुआत्या काव्यावरती ओरडत म्हणते, ए आवाज खाली. त्याबरोबर लगेचच आता काव्या म्हणत असते, तुम्ही सुद्धा नीट बोलायचं. आता मुद्दामून वसुआत्या काव्याला बोट दाखवून बोलते, तर काव्यासुद्धा त्यांना त्यांच्याच भाषेत आणि तसंच रोगबाई ठोक उत्तर देते. आता काव्या हे सगळं बोलत असताना पार्थ तिला थांबवण्यासाठी हात पुढे करतो, पण पार्थसुद्धा काही बोलत नाही. तर घरातल्या सगळ्याच माणसांना काव्याचं हे रूप पाहून धक्काच बसलेला असतो. पण मित्रांनो, आता नेमकं पुढे घडणार तरी काय. काव्याने वसुआत्याला सडेतोड उत्तर तर दिलंय, पण यासाठी आता घरातल्या सदस्यांना ती उद्धट वाटणार का. घरातले पुन्हा एकदा काव्यालाच सगळ्या गोष्टींचा दोष देणार आणि बिचारी काव्या पुन्हा रडत बसणार का, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत जाईल आणि सगळ्या व्हिडिओंचा आनंद तुम्हाला असा छान पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त परिवारापर्यंत तसेच
पर्यंतसुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओंचा असा छान पद्धतीने आनंद घेता यायला हवा आणि सगळ्यांना व्हिडिओ मिळत राहावा. तर मित्रांनो, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.